पिढे बाळ जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव विठाला विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनेन्द्रं समागत्य निष्ठन्त मानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन हा दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया हे संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वसुदेव सुतम देवम कंस चानूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण
ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता शरण शरण जी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरण शरणाजी हनुमंता शरणाजी हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता हो शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण शरणाजी हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता हे रामदूत शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तीन शिरे सहा हात तया माझी दंडवत सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू विठाला विठाला विठ्ठल 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 जिचे पिढे बाळ जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग इको थोडा कमी करा, थोडासा कमी करा. संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुम्हा आम्हा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंडपणे जिजवणारे संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा आईची आणि संतांची एक रूपता सांगणारा चार चरणाचा सोपा अभंग विठ्ठल 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 विठ्ठल. काय म्हणतात तुकोबाराय? जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकळ. आपलं बाळ एखाद्या आईला, आपला मुलगा, आपली मुलगी, आपलं बाळ जेव्हा त्रासामध्ये असतं, संकटामध्ये असतं, तिला एखादा त्रास होत असतो, ते दुःख आईच्या अंतःकरणापर्यंत जात असतं. तिचं अंतःकरण कालवून जात, हळहळ करत. जिचे पिढे बाळ प्राणतीये चा विकळ. आई हे देवाने बनवलेलं असं पात्र आहे, स्वाभाविकच आईचं पात्र जे स्त्री ज्या वेळेस पकडते त्यावेळेस तिचा स्वभाव, तिची दोरी, तिची नाळ ही आपल्या बाळाशी जोडली जाते. ते स्वाभाविकच आहे, ते काही वडून आणून ताणलेलं नाही. ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. एवढ्या म्हणून प्रजाती जाती या ब्रह्मांड नायकाने जगामध्ये निर्माण केल्या, पण अंतःकरणामध्ये आपल्या बाळाविषयी कळवळा असणार एकच पात्र, एक जात बनवली. ऐसी कळवळ्याची जाती करीला भा विनप्रीती. एकमेव जात जिच्या अंतःकरणामध्ये आपल्या बाळाविषयी कळवळा आहे, प्रीती आहे, प्रेम आहे, पण कोणता स्वार्थ आहे का? करीला भा विनप्रीती. मला कुठलाही स्वार्थ नको, एवढं प्रेम आपल्या बाळावरती जर कोण करत असेल तर ती करते ती आई. आपल्या बाळाला
आपल्या मुलाला, आपल्या मुलीला दुःख होऊ द्या, तिच्या अंतःकरणामध्ये कालवतं, हळहळ होतं. आणि आपल्या मुलाने आपल्या संसारामध्ये, प्रपंचामध्ये यश मिळवू द्या, परीक्षेमध्ये चांगली मार्क मिळवू द्या, व्यवसायामध्ये चांगली प्रगती करू द्या. ज्या वेळेस आपल्या बाळाला सुख होतं, त्या सुखाचा शिक्का त्या आईच्या अंतःकरणामध्ये उमटत असतो. सुखाची विश्रांती उमटे मातेच्या चित्ती. आईच्या चित्तामध्ये तो आनंद, ते सुख उमटत असतं, पण ती आई कुणाला दाखवत नाही. कारण तिच्या अंतःकरणामध्ये फक्त आपलं बाळच असतं. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. मग महाराज, आई जे तुम्ही सांगताय, मग आई सारखंच प्रेम करणारं कोण आहे? महाराज म्हणतात, तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. महाराज संतांना उपमा देतात. माझे संत सुद्धा असेच आहेत. एखाद्या बाळाला ज्यावेळेस त्रास होतो, तिचं अंतःकरण ज्यावेळेस कालवतं, तसंच आपल्या साधकाला, जडजीवांना, सामान्य माणसाला ज्यावेळेस अधोगती होते, त्रास होते, तो कळवळा संतांच्या अंतःकरणामध्ये येतो. म्हणून महाराज म्हणतात, माझं तर ओझ मी माझ्या संतांच्या डोक्यावरतीच. तुका म्हणे माझे तुम्हा संता वरी ओझे. का? कारण हे संतच आईसारखं काय करतात? माझ्यावरती प्रेम करतात. जिचे पिळे बाळ प्राण तिये चाविकळ. विठाला विठाला. अभंगाचा अर्थ आपल्याला समजलाच असेल. या ठिकाणी चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा. आज या ठिकाणी एका माऊलीचं, एका आईचं, एका आजीचं प्रथम पुण्यस्मरण तथा वर्षश्राद्ध. वैकुंठवासी लक्ष्मीबाई त्र्यंबक सपकळ. आज या माऊलींना जाऊन 1 वर्ष झाली. हे बघा, काळ कोणासाठीही थांबत नसतो. उगवलेला दिवस हा मावळणार आहेच, त्यात काहीही शंका नाही. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ आहे. कारण ह्या लोकाचंच नाव काय आहे? मृत्यू लोक. हिथं मृत्यू हा अटळ आहे. नदीचा एक काठ जन्म आहे, नदीचा दुसरा काठ मृत्यू आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे, आणि ज्याचा मृत्यू झाला त्याचा जन्म ठरलेला आहे. माझे ज्ञानोबाराय म्हणतात, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे चक्र आहे, जन्म मृत्यू हा फेरा कंटिन्यू सातत्याने चालूच राहतो. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो अवती भोवरा, बहुता थोर ओळसे या. किती जन्म झाला फेरा, अगणित फेरे, जन्म मृत्यूचे अगणित फेरे घेऊन हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. आणि म्हणून आज या माऊलींच्या पश्चात, या आईंच्या पश्चात 5 मुलं आणि 3 मुली. त्यांचे पती त्र्यंबक केशव सपकळ. 3 मुलं आणि 5 मुलं आणि 3 मुली. श्री दशरथ त्र्यंबक सपकळ, श्री आजीनाथ त्र्यंबक सपकळ, श्री गोरख त्र्यंबक सपकळ, कैलासवासी बाळासाहेब त्र्यंबक सपकळ, कैलासवासी संपत त्र्यंबक सपकळ. 5 मुलं आणि 3 मुली. सौ कमल विठ्ठल जाधव, मंगल दत्तू डोंगरे, सरस्वती रामचंद्र काशीद. 5 मुलं आणि 3 मुली. आणि मग त्यांच्या पश्चात नातवंड असतील, नाती असतील, नातसुना असतील. असा हा बराच मोठा हा परिवार आहे, सपकळ परिवार.
आणि सगळे सोयरे नातेवाईक बऱ्याच या ठिकाणी गावातही आहेत, आजूबाजूच्या पंचक्रोशीतही आहेत. बघा, या आईंचा स्वभाव अत्यंत प्रेमळ होता, मनमिळावू स्वभाव होता, समजूतदार स्वभाव होता. आपलं आयुष्य जगत असताना या माऊलीने जर सेवा केली असेल तर ती सेवा केली प्रपंचाची, कष्टाची, मेहनतीची, प्रामाणिकतेची. आणि त्याचंच प्रतीक, त्याचीच पावती म्हणजेच हा एक दिवसीय नामयज्ञ सोहळा या सपकाळ परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बघा, उत्कृष्ट असं नियोजन आहे, भरपूर मंडप, उत्कृष्ट साऊंड सिस्टीम, पंचक्रोशीतील सर्वच गुणीजन, टाळकरी, वारकरी मंडळी. हे कशाचं प्रतीक आहे? कुणाच्याही वाट्याला असा सोहळा येत नाही महाराज. ज्या आई वडिलांच्या, आजी आजोबांच्या आयुष्याची यशस्वीता, आपलं आयुष्य सफल झालं हे कशावरून ठरवावं? ज्या वेळेस आपली मुलं समाजामध्ये चांगल्या मार्गाने मार्गाक्रमण करत असतील, व्यवसायामध्ये चांगलं यश मिळवत असतील, प्रपंच चांगल्या पद्धतीने ढकलत असतील, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये आपली मुलं ज्या वेळेस चांगली नाव कमवतात, हेच आई वडिलांचं आणि आजोबांचं जीवन यशस्वी झाल्याचं काय आहे? प्रतीक आहे. आज आता त्यांच्या कुटुंबातील मुलं असतील, नातवंड असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत, व्यवसायामध्ये काम करत आहेत, प्रामाणिकपणे काम करत असताना असा हा सोहळा होत असेल तर त्या व्यक्तीची, त्या मुलांची तुकोबराय म्हणतात, मला काय करू द्यावं? सेवा घडू द्या. तो मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, हो तरी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, हो तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही. काय म्हणतात? जी माणसं जीवनामध्ये आपलं जीवन प्रपंचासाठी व्यतीत करतात, समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतात, अशी माणसं आपल्यामध्ये नसली तरी, मेली तरी प्रेमाने, विचाराने, कीर्ती रूपाने कायम आपल्या सोबतच असतात. परंतु जी माणसं फक्त स्वतःसाठीच आयुष्य जगतात, हे केलंय ते कुणी केलंय? मीच केलंय. खालचा एकर कुणी घेतलाय? माझ्यामुळे. मी जर नसतो तर ह्या पोरांचं काय झालं असतं कोणास ठाऊक. माणसं म्हणतात जाऊन तरी बघ एकदा. जी माणसं फक्त स्वतःसाठीच आपलं जीवन जगतात ती माणसं जिवंत असली तरी मेल्यासारखीच. तुका म्हणे का मरणाची सरे, तुका म्हणे का मरणाची सरे, हो तुका म्हणे हा उत्तमची बुरे कीर्ती मागे, उत्तम देवरे हा उत्तमची बुरे कीर्ती मागे, उत्तम देवरे मागे, हो येरती माई के दुखाची जनती, येरती माई के दुखाची जनते, येरती माई के दुखाची जनती, येरती माई के दुखाची जनते, येरती माई के दुखाची जनती, येरती माई के दुखाची जनती,
रती माई के दुःखाची जयंती ये रती माई के दुखाची जनते तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तमची उरी कीर्ती मागे. नाव चांगल्या माणसाचं पाठीमाग निघतं, नाहीतर म्हणतात गेला तीच बरा झाला. म्हणून आज हा भव्य दिव्य असा एक दिवसीय नामयज्ञ सोहळा या सपकळ परिवाराने आयोजित केलेला आहे. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील सर्वच मित्र परिवार, नातेवाईक, पै गावचे पै पाहुणे मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. वनगळी, गलांडवाडी, पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी आणि विशेष म्हणजे आजच्या या कीर्तन सेवेला साथ देण्यासाठी जे उपलब्ध झाले ते म्हणजे आपल्या इंदापूर तालुक्याचं गायन सम्राट, गायन वैभव, हरिभक्त परायण प्रसाद महाराज पाटील, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आमचे सहकारी परममित्र हरिभक्त परायण सुभाष महाराज शिंगटे असतील. दोन्ही बाजूला गायनाचार्य हरिभक्त परायण सुरेश महाराज फलफले, हरिभक्त परायण किसन महाराज फलफले, हरिभक्त परायण लालासू महाराज कचरे, मिण्णाताप्पा असतील. गावातील सर्वच हरिभक्त परायण ईश्वर महाराज फलफले सगळेच या कीर्तन सेवेसाठी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. आपल्या गावचं मृदुंग सम्राट, मृदुंग वैभव, हरिभक्त परायण ओंकार महाराज कदम, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा त्या ठिकाणी आम्हाला खंबीर साथ द्यायला चोपदार असतील, खंबीरच म्हणावं लागेल. बघा जिद्द, बघा शक्ती काय असते ते बघा. माणूस म्हणते नाही लय पाय देतो, कुठे कीर्तनाला जाता, काय वय असेल बाबांचं, परंतु काय चमक आहे, अंगावरती शहारा आहे. जिथं टाळ, विणा आणि मृदुंग वाजला मग तिथं वयाची सीमा नसते, कशाचीही सीमा नसते. हरिभक्त परायण चोपदार महाराज असतील, या ठिकाणी देवाबापू असतील, राजाभाऊ असतील, आणि ज्यांच्यामुळं आज मी या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे आणि जे माझ्या पाठीशीच उभा आहे ते म्हणजे माझे वडील आदरणीय आप्पा असतील. आणि विशेष करून आजचा सोहळा आपल्याला वारंवार बघता यावा. आपल्या इंदापूर तालुक्यातील राजमुद्रा चॅनलचे हरिभक्त परायण भराटे महाराज तेही आज या ठिकाणी वेळात वेळ काढून उभा आहेत. त्यांनाही वंदन. आदी करून गावातील सर्वच राजाभाऊ असतील, विशेष म्हणजे आज रजपूत साहेब रजपूत सर आलेले आहेत, ईश्वरभाऊ असतील, सगळ्यांच्या. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी सिस्टीम आहे ती म्हणजे संतोष स्पीकर्स, शेटफळ हवेली, त्यांच्या सर्वांच्या चरणावरती वंदन करतो आणि सेवेला प्रारंभ. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, 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 या वार करी. हो मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. मस्तक पिढी बाळ प्राणतीचा विकळ, आयसा मातेचा स्वभाव, सूत्रदोरी एक जीव. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये एखादा जीव ज्यावेळेस जन्माला येत असतो, ऐका, वर्ष श्राद्ध का करायचं, पुण्यस्मरण का करायचं. एखादा जीव ज्यावेळेस जन्माला येत असतो, आईच्या गर्भामध्ये असल्यापासून ते वर्ष श्राद्धापर्यंत 16 प्रकारचे संस्कार, 16 प्रकारचे विधी त्या ठिकाणी केले जातात किंवा करावे लागतात.
बघा, आईच्या गर्भामध्ये आहे तेथपासून मृत्यूपर्यंत 13 प्रकारचे सोहळे आपले होत असतात. आणि मृत्यूनंतर महत्वाचे 3 विधी 3 सोहळे आपले पार पडत असतात. म्हणजे मृत्यूनंतर पहिला येतो तो म्हणजे 10वा हा विधी आहे. त्यामुळं विधीची वेळ आपल्याला बदलता येते. 10व्याची वेळ आपल्याला बदलता येते. आता काय 3ऱ्या बी दिवशी 10वा होतोय. त्याच्यानंतरचा विधी आला 15वा विधी, तो म्हणजे 13वा हा विधी आहे. त्यामुळे त्याचीही वेळ आपल्याला बदलता येते किंवा आपल्या सवडीने आपण 13वा सुद्धा साजरा करतो. आणि शेवटचा जो विधी आहे हा विधी नसून ते शास्त्र आहे. आणि शास्त्र बदलता येत नसतं. शास्त्र म्हणजेच आजचं हे वर्ष शास्त्र श्राद्ध. वर्ष श्राद्ध हे शास्त्र आहे. म्हणून वर्ष श्राद्ध येणाऱ्या वाराला येणाऱ्या तिथीला त्याच वेळेला ते करावं लागतं. वर्ष श्राद्धाची वेळ आपल्याला बदलता येत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, सोम सूर्यादी ग्रहणे येवनी करती पारवणे, का माता पिता मरणे अंकित तो दिवस. सूर्याला ज्यावेळेस ग्रहण लागतं, चंद्राला ज्यावेळेस ग्रहण लागतं, आपले आईबाप ज्या वेळेस हा भूलोक सोडून मृत्यू होतो किंवा मयत होतो तो दिवस, आणि हे तिन्ही दिवस काय असतात, अंकित असतात. ह्या दिवसामध्ये आपल्याला बदल करता येत नाही. हे त्या वेळेलाच आपल्याला करावं लागतं. मग आपला जन्म होतो. मग आपला जन्म होण्याची पण शास्त्र 3 कारणं सांगतं: कर्म, पाप आणि वासना. ह्या 3 गोष्टींमुळे आपला जन्म होत असतो. मग या जीवामध्ये, या मानवी देहामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला कर्म हे करावंच लागतं. कर्म केल्याशिवाय आपली सुटका नाही. मग आपण जसं कर्म करू तसं भरू. जशी करणी तशी भरणी. रस्त्याच्या कडेला मातीचा ढिगारा दिसतोय म्हणजे कुठंतरी खडा पडलेला आहे. कुठंतरी खडा दिसतोय म्हणजे ह्यातली माती काढून नेलेली आहे. म्हणजेच ह्या जीवाला आल्यानंतर आपल्याला कर्म हे करावंच लागतं. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट. कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जसं कर्म करू तसं भरू. मग शास्त्र आपण केलेल्या कर्माचे 5 प्रकार पाडतं. नित्य कर्म, मग रोज उठल्यानंतर आपण देवपूजा करतो, स्नान करतो, त्याला काय म्हणायचं, नित्य कर्म म्हणायचं. काम्य कर्म, आपला उदरनिर्वाह होण्यासाठी, आपलं पोट भरण्यासाठी जो म्हणून व्यवसाय करू, काम करू, त्याला काम्य कर्म म्हटलं जातं. प्रायश्चित्त कर्म, आपल्या हातून चुकीच्या गोष्टी घडल्या त्या दुरुस्त करण्यासाठी परत आपण काम करतो, त्याला म्हणायचं प्रायश्चित्त कर्म.
आणि शास्त्राने संतांनी आपल्याला सांगितलं आपण असं जेवण करा, पण आपण कसं जेवण कराय बघतो, असा हात मागणं घेऊन. त्याला निषेध कर्म म्हटलेलं आहे. निषेध कर्मामध्ये येतं ते चोरी करणे, शिकार करणे, त्याला निषेध कर्म म्हटलं जातं. आणि पाचवा प्रकार जो आहे तो म्हणजे नैमित्तिक कर्म, म्हणजे ते ठराविक वेळेला त्या त्या दिवशी ते कर्म करावंच लागतं. आणि आजचं वर्ष श्राद्ध जे आहे हे नैमित्तिक कर्माचा भाग आहे. विठ्ठल विठ्ठल मग वर्ष श्राद्ध प्रत्येकाने आपापल्या परीने आपापल्या ऐपतीपराने हे श्राद्ध केलंच पाहिजे. मग या ठिकाणी कुणी कीर्तन सेवा ठेवतं, कुणी प्रवचन ठेवतं, कुणी हरिपाठ घेतं, कुणी घरी पसायदान करतं. आणि हे कर्म आहे त्या त्या टप्प्यामध्ये त्या त्या वेळेला करावंच लागतं. आणि समजा आपण असं कर्म नाही केलं, वर्ष श्राद्ध वगैरे नाही केलं, तर काय होतं बघा, दोन दोष आपल्याला लागतात. त्याच्यामध्ये पितृदोष आणि वर्णसंकर. पितृदोष आणि वर्णसंकर याच्यामध्ये आपल्याकडे करोडोची जरी प्रॉपर्टी असली तरी ती काय नीट खर्चाला येत नाही. घरामध्ये आजारपण असेल, घरामध्ये कलह असेल, अशांतता, ह्या गोष्टी होत असतात जर आपण असं कर्म नाही केलं तर. कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला वंशी दुराचार पुत्र झाला. कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला वंशी दुराचार पुत्र झाला. हे ना अहकटा त्याचे करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला. असे कार्य, असे श्राद्ध जर आपण नाही केलं तर आपले पितर आपल्याला दोष देतात, ह्यामध्ये काही शंका नाही. पण आपण ज्यावेळेस असे सोहळे करतो त्यावेळेस आपले पितर आपल्याला आशीर्वाद सुद्धा देतात बरं का. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काळ. मग आपण असे सोहळे ज्यावेळेस करतो आणि ह्या सोहळ्याच्या माध्यमातून मग अन्नदान असेल, ज्ञानदानाचं काम असेल, वस्त्रदानाचं काम असेल, ते या वर्ष श्राद्धा दिवशी केलं जातं. आणि आजच्या दिवशी त्या आत्म्याला दुसरा जन्म त्या ठिकाणी मिळत असतो, सद्गती प्राप्त होत असते. आज दिवसभरामध्ये आपण सगळे मिळून जेवढं म्हणून नामस्मरण करू, आजचा पुण्याचा जो वाटा आहे तो वाटा वरती पित्राला, त्या आत्म्याला प्राप्त होत असतो. आणि त्या आत्म्याला दुसरा जन्म मिळत असतो. कारण नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, माणसाची जन्मभराची सगळी पाप काय होत असतात, नाश होत असतात, दूर जात असतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून आजच्या दिवशी जेवढं म्हणून नामस्मरण आपण करू, त्या आत्म्याला सद्गती प्राप्त होत असते, दुसरा जन्म, चांगला जन्म या ठिकाणी मिळत असतो. त्याच्यासाठी वर्ष श्राद्ध करणं गरजेचं आहे. म्हणून ज्या ज्या वेळेस माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन होईल, प्रत्येकाने हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करा. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, उरका जरा. ज्या वेळेस बघा आपण या जगामध्ये या मानवी देहाला आल्यानंतर आपल्यावरती 3 जणांचं ऋण आहे, 3 जणांचं कर्ज आहे, 3 जणांचे उपकार आपल्यावरती आहेत. ते म्हणजे कोणाचे? पहिली गोष्ट देवाचे, दुसरं संतांचे आणि आपल्या मायबापाचे आपल्यावरती काय आहे? ऋण आहे, कर्ज आहे. म्हणून आपण 4 गोष्टी विसरायच्या नाहीत.
4 गोष्टी कोणत्या कोणत्या विसरायच्या नाहीत? देवाला विसरायचं नाही, संतांना कधी विसरायचं नाही, माय बापाला कधी विसरायचं नाही, आणि 4थी गोष्ट मृत्यूला आपण विसरायचं नाही. बसा चोपदार खाली. चार गोष्टी आपण आपल्या जीवनात कधी विसरायच्या नाहीत. पहिली गोष्ट आता मृत्यूला आपण विसरतो का नाही विसरत? मृत्यूला विसरतो, आपण लगेच विसरून जातो. कारण संतांनी आपल्याला म्हणलं नसतं, मरणाची कारे नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा. मरणाला आपण विसरतो, मृत्यूला कधी विसरायचं नाही. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं ठरलेलं आहे. ज्याचा जन्म खाटावरती झाला त्याचा शेवट गाठावरती ठरलेला आहेच. एकदा का पांडुरंगाचं बोलावणं आलं की आपल्याला सगळं सोडून जाणं आहेच. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. एक दिवस त्या पांडुरंगाचं बोलावणं आलं की जाणं आहे. म्हणून आयुष्य मिळालंय ना, करोडो रुपये मिळवा, भरपूर पैसे कमवा, पण ते कसे? सरळ मार्गाने. करोड रुपयाचा बंगला जरी बांधला तरी आपला शेवट ग्रामपंचायतने बांधलेल्या स्मशानभूमीतच. त्याला बेवारच्या पत्र्यात भ्रष्टाचार, ते बी पावसात ग. करोडो रुपये कमवले म्हणून आपल्याला करोडोच्या घरात नाहीत कुणी शेवट करत. चांगला पैसा कमवा, चांगल्या संस्काराने वागा, आपला शेवट नक्की गोड होतो. आणि हे भाड्याचे जे ज्याची त्याला परत आपल्याला द्यायचंच आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. हो मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मृत्यूला कधी विसरायचं नाही. दुसरी गोष्ट, देवाला कधी विसरायचं नाही. आपण देवाला बी विसरतो, आपण देवालाही विसरतो. बघा, ज्यावेळेस रात्री सुभाष महाराजांनी सांगितलं, आपल्याला देवाची आठवण कधी येते? जेव्हा येतो ताप तेव्हा देवा तू माझा बाप, आणि जेव्हा जातो ताप तेव्हा मी देवाला कधीही विसरायचं नाही. का? विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. हो पचतील खानी, हे पचतील खानी, 84च्या विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी.
पचतील खाणी 84च्या विसरली तया थोर झाली हाणे पचतील खाणे पचतील खाणी 84च्या 84च्या विसरली तया थूर झाली हानी पचतील खाणी 84च्या. म्हणून त्या देवाला कधीही विसरायचं नाही, कारण हा देह आपल्याला कोणी दिलाय हो? त्या देवाने दिलेला आहे. जिने हा दिला देव भजना गोमाता देवे दिला देव भजना गोमाता हा देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा झाला फाटा बाधिकेचा झाला फाटा बालिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा देवे दिला देव भजना गोमाता देवे दिला देव भजना गोमाता देवे दिला देव भजना गोमाता देवे दिला देव भजना देवे दिला देह भजना गोमटा 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 तेरे नाम ज्या देवाने हा देह आपल्याला दिलेला आहे, जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगजीव नारायण गायीन गुण तयाचे. हा देह दिलाय कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. बर हा देह आपल्याला फुकट दिलेला आहे. हा देव दुर्लभ देह जो आहे तो देवाने आपल्याला दिलेला आहे. देव दुर्लभ आहे, 100 वर्षासाठी दिलेला आहे, पण आपण त्याचं काही किंमत ठेवत नाही. तुकोबरा म्हणतो नर देह दुर्लभ दुर्लभ जाना नर देह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना मध्ये दुःख यातना मध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन ओ, तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव मनार तुम्ही वासुदेव वासुदेव मना वासुदेव वासुदेव मनार तुम्ही वासुदेव वासुदेव मना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव 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 नरदेह दुर्लभ जाना किती दिवसासाठी दिलाय? 100 वर्षासाठी. शतवर्षाची गणना 100 वर्षासाठी दिलाय. आता ह्याच्यामध्ये तर मोजकीच असते रे बरं का, 100 किंवा 100च्या पुढं. आणि आज एक विशेष आहे बरं का, योगायोगाने सांगून जाईल. आजचे जे या आजींचे जे मालक आहेत श्री त्र्यंबक केशव सपकळ यांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 100 वर्ष बघा, ही कशाची पावती महाराज? ही चांगल्या संस्काराची, चांगल्या परिवाराची, चांगल्या देखभालीची. कुणाच्याही वाट्याला 100 वर्ष येत नसतात. ह्या परिवाराने जो जीव आजी आजोबांना आई वडिलांना लावला त्याचं प्रतीक म्हणजेच. आणि आज आपल्या सगळ्यांना खरंच एक घेऊन जायचा एक आशीर्वाद आहे, एक म्हणा विचार आहे. आज आपल्या घरातली लोक जर 100 वर्ष पार करत असतील, मग आपण का नाही करणार? मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? आई वडिलांची सेवा केली पाहिजे. दिलाय 100 वर्षासाठी.
पण 100 वर्षामध्ये महाराज म्हणतात काय हो, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बर 100 वर्ष जरी तुकोबराय एका बाजूला म्हणले, ते लगेच तुकोबरायच दुसरीकडे म्हणतात. अल्प आयुष्य मानवी देह दिलंय ते सुद्धा कसं आहे, थोडस आहे. शतक गणिले ते अर्ध रात्र खाय. 100 वर्ष दिलं, पण त्यातली 50 वर्ष कशात जाणार आहेत? कशात नाना? झोपात. त्याच्या दिवसा झोपणारी धरले ती का? हा? म्हणजे त्यातनं बी मध्ये, त्यामध्ये तरी काय उरलेल्या मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय, नाही तसलं रोग यायला लागलेत. असं रोग यायला लागलेत, कधी तोंड बांधावं लागते ती, कधी डोकं बांधावं लागते. एक जण म्हणला मला लय भयानक आजार झालाय. म्हणलं काय? म्हणलं उचलून फेकल्यासारखं होतंय. मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय, आणि मग काय भजनासी उरले ते पाहेगा. आता तरी मग वासुदेव वासुदेव म्हणा, पण आम्ही काय म्हणणार? हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं, इको दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, सरती शेवटी बा काळ बांधून येईल. सरती शेवटी बा हे एका जनार्दनी आमचे काही बाजाईल. हे एका जनार्दनी आमचे काही बाजाईल. हे पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो लेखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो लेखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोल तो लेखा. पिंगळा महाद्वारी. हे वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. लचिकेची वेचू आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवगा अवगा दागड दिगा ग, अवगा दागड दिगा ग, अवगा दागड दिगा ग, अवगा दागड दिगा ग, अवघा दांगड दिगा ग, अवघा दांगड दिगा ग. सुया घे मनी घे, दादाचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू 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 घ्या कोणी काळा मनी. 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 कुंकू घ्या कोणी काळा मणी. 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 हे ओहवा घ्या सोहवा घ्या, ओहवा घ्या सोहवा घ्या. प्रेम नगरावारी सावध होनी बसली लागा. देवा करा कैवारी. हे माझ्या हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो लेखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा पिंगळा. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काय म्हणतात तुकोबा? तुकोबर आहे. काळ सारावा चिंतने. काळ आपला चिंतनामध्ये गेला पाहिजे, सत्कर्मामध्ये गेला पाहिजे. चांगलं काम करण्यासाठी आपला काळ गेला पाहिजे. मग असा काळ चिंतनामध्ये सत्कर्मामध्ये कोण घालवतं? ह्या जगामध्ये, ह्या देशामध्ये हजारो संत आहेत, ते आपला काळ जो आहे सत्कर्मामध्ये, उपकारामध्ये घालवत असतात. बघा, हजारो गोष्टींची यादी आपल्याला करता येईल.
ते आपल्यावरती उपकार करतात. बघा वरती सूर्यनारायण आहे, ह्या मंडपाच्या वरती कोण आहे? सूर्यनारायण आहे. ह्या बाजूनी पुढे या की लोक, ह्या बाजूनी पाठीमागचे या पुढं, ज्यांना म्हणजे जागा उन्हात आता बरेच लागून बसलेले आहेत. ह्या मंडपाच्या वरती सूर्यनारायण आहे. तो काय करतो? आपल्याला दिवसा प्रकाश देतो आणि संध्याकाळी तो प्रकाश देत नाही. म्हणजेच हा सूर्यनारायण आपल्याला 24 तास आपल्यावरती उपकार करू शकतो का? नाही. दिवसा प्रकाश देणार, अंध्या संध्याकाळी तो देऊ शकत नाही. दुसरं बघा, आपल्या घरी गायी असते. गाय आपल्यावर उपकार करते का? करते. गाय आपल्याला दूध देते, शेण देते, गोमूत्र देते. गाय सुद्धा आपल्यावरती उपकार करते. परंतु कुठं अभंग आलाय का? काय सांगू आता, गायीचे उपकार नाही आला का? कारण गायी दूध देते, पण निरंतरपणे आपल्याला गायी दूध देऊ शकत नाही. मग निरंतरपणे आपल्यावरती उपकार कोण करतं? तर ते माझे संत करतात. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. हे संत आपल्याला काय करतात? अखंडपणे जागवण्याचं काम करतात, शिकवण्याचं काम करतात, सांभाळण्याचं काम करतात. कोण करतात? संत करतात. मग महाराज आमचा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही आल्यापासून म्हणतायत हे उपकार करतायत, ते उपकार करतायत, संतच आपलं सगळं सांभाळतात. मग हे संत आम्हाला कुठे भेटतील? ह्या संतांचं स्वरूप काय आहे? हे संत कोणासारखे आहेत? तर तुकोबराय म्हणतात, हे संत कोणासारखे आहेत? ते माझ्या आईसारखे आहेत. आईला जसा आपल्या लेकराला त्रास झाल्यानंतर त्यांचं अंतःकरण, आईचं अंतःकरण कालवतं, तसं संतांचं सुद्धा या जड जीवांना त्रास झाल्यानंतर, पीडा झाल्यानंतर संतांचा अंतःकरण सुद्धा कळवळतं. अंतःकरणामध्ये प्राण त्यांचा विकळ होतो. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, कसे आहेत? माझ्या आईसारखे आहेत. बघा मला सांगा, कुठल्या आईला वाटतं का की आपलं बाळ 6 महिने 4 महिने दवाखान्यामध्ये ऍडमिट असावं, त्याला एखादा आजार असावा, त्याला दुःख असावं? असं कुठल्याही आईला वाटत नाही. संतांचंही तसंच आहे. संतांनाही ह्या जडजीवांना कुठला त्रास व्हावा, अधोगती व्हावी असं अजिबात वाटत नाही. हे संत सुद्धा आई सारखेच असतात. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, आपली आई ज्यावेळी सकाळी 7 वाजता कामावरती जाते, कामाला गेल्यानंतर आपल्या लेकरा बाळासाठी काबाड कष्ट करते, रक्ताचं पाणी करते, सगळं ऊन आपल्या डोक्यावरती घेते आणि काम करून घरी आल्यानंतर
त्या आईच्या मनामध्ये एकच कालव असते, माझं बाळ कुठे, माझं बाळ कुठे, माझं बाळ कुठे. दिवसभर राबणारी आई काबाड कष्ट करून घरी येते आणि ज्या वेळेस आपल्या बाळाला समोर पाहते, आपल्या बाळाला कवटाळून मिठी मारते, दिवसभराचा सगळा शीन, सगळा त्राण त्या ठिकाणी काय होतो, निघून जातो. आपला देह ती विसरून जाते. देह विसरी आपुला जवळी घेता शीन गेला. सगळा शीन, दिवसभराचा शीन ती आई काय होते, विसरून जाते. आणि एकदा भागणं गेलं, एकदा शीन गेला, मग उरतो तो भाग गेला शीन गेला, 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 भाग गेला शीन गेला. अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद. आपल्या बाळाला कवटाळून ज्यावेळेस आई मिठी मारते, सगळा शीन दिवसभराचा जातो आणि शिल्लक राहतो. कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती करीला भावना भीती, आईची कळवळ्याची जाती करीला भावना भीती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती. शिल्लक राहतो तो म्हणजे फक्त आनंद. आणि आपल्या बाळाला कवटाळल्यानंतर ती आई सगळा शीन विसरते, तिथून उठते, जनावर पाणी दावेल, वैरण काढायला जाईल आणि स्वयंपाकाला जाईल. एवढी ताकद आईच्या आणि त्या बाळाच्या कशामध्ये आहे हो, नात्यामध्ये आहे. तसंच नातं महाराज म्हणतात माझं आणि संतांचं आहे. जिचे पिढे बाळ प्राण ती चाविकळ. आता सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचे. बघा विठोबा अभिमन्यू. अभिमन्यू हा अर्जुनाचा आणि सुभद्रेचा मुलगा. अभिमन्यू म्हणजे हा शूरवीर. सुभद्रा आणि अर्जुन यांचा शूर मुलगा म्हणजे अभिमन्यू. आणि सुभद्रा ही अर्जुनाची, श्रीकृष्णाची आणि बलिभीम बलरामची बहीण सुभद्रा. कौरव पांडवांचं युद्ध झालं हे आपल्या सगळ्यांना परिचित आहे. पण त्याच्या अगोदरच अर्जुन ज्या वेळेस जे आपण म्हणतो अभिमन्यूने चक्रव्यूह तोडलं, त्या चक्रव्यूहाचं महात्म्य हा अर्जुन आपल्या पत्नीला म्हणजे सुभद्रेला सांगत असतो. सुभद्रा
सुभद्रा चक्रव्यूहाचं जे मर्म आहे, महात्म्य आहे, अर्जुन पती ज्या वेळेस सुभद्रेला सांगत असतात चक्रव्यूहामध्ये कसं घुसायचं, कौरवांनी बनवलेलं सरणीचं चक्रव्यूह त्याला म्हटलं जातं. मग ह्या चक्रव्यूहामध्ये कसं जायचं, 2 3 4 6 7 7 7 14 7 दुनी 14 सरणीचं चक्रव्यूह आतमध्ये कसं जायचं इथपर्यंत सुभद्रा आईसाहेब जाग्या होत्या. परंतु त्या चक्रव्यूहामध्ये बाहेर कसं यायचं ह्या सांगत्या वेळी सुभद्रा आईंना झोप लागली, डोळा लागला आणि कालांतराने कौरव पांडवांचं युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं. अभिमन्यू हा शूर होता. आता अभिमन्यूचा मुलगा राजा परीक्षिती, विराट राजाची मुलगी उत्तरा आणि अभिमन्यू यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचा मुलगा राजा परीक्षिती हा सुद्धा सामर्थ्यवान राजा, ज्याने 7 दिवसामध्ये आपला मोक्ष प्राप्त करून घेतला, तो राजा परीक्षिती आणि त्याचे वडील अभिमन्यू. मग अभिमन्यू कौरव पांडवांचं घनघनाती युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं. घनघोर असं युद्ध, बऱ्याच राक्षसांना सैन्यांना धारातीर्थी पाडून हा अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये आतमध्ये घुसतच चालला. पण कौरवांनी बाकी पांडवांना बाहेरच राखून ठेवलं, त्यांना चक्रव्यूहामध्ये घुसून दिलं नाही. कारण चक्रव्यूहामधून बाहेर कसं यायचं हे जाणणारी फक्त 4च लोक होती, अर्जुन, कृष्ण, द्रोणाचार्य आणि आत कसं जायचं म्हणजे अभिमन्यू, हे 4च. परंतु अभिमन्यूला बाहेर कसं यायचं याचं ज्ञान नव्हतं. घनघनाती युद्ध सुरू झालं. अभिमन्यू आतमध्ये चक्रव्यूहाच्या आतमध्ये पोहोचला आणि तो त्या ठिकाणी एकटा पडला. सैन्यांचं कडं, शिपायांचं कडं त्या व्यूहामधून बाहेर कसा पडावं ह्याचं ज्ञान त्या ठिकाणी अभिमन्यूला नसल्यामुळं तो जखमी होत चालला. आणि जखमी होत असतानाच त्या ठिकाणी त्याचा शेवटचा जो काळ आहे त्याला जाणवायला लागलं की आता आपला या ठिकाणी शेवट होतोय. बघा, लक्ष द्या, तुम्हाला अभंगाचं 2रं चरण समजेल. ही गोष्ट कळाली आई सुभद्रेला. सुभद्रा आईला कळालं की अभिमन्यू हा चक्रव्यूहामध्ये अडकला आहे. आणि मग सुभद्रेने आपल्या भावाला हाक मारली. भावाला म्हणजेच कुणाला? श्रीकृष्णाला. कृष्णा, कान्हा, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे जग जेठी, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे जग जेठी, देई भेटी, देई भेटी, देई भेटी, देई भेटी, देई भेटी एक वेळा कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे जग जेठी, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे जग जेठी, कान्हया रे, कान्हया रे, कान्हया भावाला हाक मारली. कान्हा, कन्हैया, कृष्णा, धाव रे धाव. कन्हैया, कान्हा, अरे येणाऱ्या दिवाळीमध्ये मला काही भेटवस्तू नाही आणली तरी चालेल. येणाऱ्या रक्षाबंधनला मला राखी नाही बांधली तरी चालेल. पण आज
आज माझ्या मुलाचा प्राण वाचवायला तेवढा आहे. आज माझा अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकलेला आहे रे, त्याला मदत कर. ही गोष्ट कृष्णाच्या कानावरती गेली आणि भगवान परमात्मा पळत त्या ठिकाणी आपल्या बाईजवळ आली. सुभद्रे, हा असा प्रसंग आहे, अभिमन्यूचा प्राण मी वाचवू शकणार नाही. त्रैलोक्य तुझ्यासाठी आणायला मी तयार आहे, इकडचं जग मी तुझ्यासाठी इकडं करेल, पण आज अभिमन्यूचा शेवट ठरलेला आहे. सुभद्रा आतंकाने रडत असते. जशी एक दोरी असते, दोरीच्या एका टोकाला आई आहे आणि दोरीच्या दुसऱ्या टोकाला मुलगा आहे. आईचा प्राण तळमळतोय की माझ्या मुलाला देवाने वाचवावं, आणि अभिमन्यूचा प्राण चाललेला आहे, ते दोरीचं दुसरं टोक आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सुभद्रे, आज मीच काय, कोणी जरी आलं तरी आज अभिमन्यूचा प्राण मी वाचू शकत नाही. आई सुद्धा तेवढ्याच अंतःकरणाने आपल्या बाळासाठी देवाकडे हाक मारते आणि मुलाचा प्राण त्या ठिकाणी गतप्राण होतो. महाराज तेच सांगतात, सूत्रदोरी, एका टोकाला आई आहे, एका टोकाला मूल आहे. ज्या वेदना आपल्या बाळाला मुलाला होतात त्याच वेदना आईलाही होतात. हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. ऐसा मातेचा स्वभाव, मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा स्वभाव, पुत्रधोरी एक जीव, पुत्रधोरी एक जीव, पुत्रधोरी एक जीव. ऐसा मातेचा स्वभाव, सूत्रधोरी एक जीव, हो सूत्रधोरी एक जीव, सूत्रधोरी एक जीव, जीव. ऐसा मातेचा स्वभाव, सूत्रदोरी एक जीव. दोरीच्या एका टोकाला आपण थोडंसं ओढलं, त्याची झळ ही दुसऱ्या टोकाला लागतच असते. महाराज पुढे जाऊन म्हणतात, सुखाची विश्रांती उमटे माते चिया चित्ती. आपल्या मुलाला, आपल्या बाळाला सुख मिळालं, त्याचं चित्र आईच्या अंतःकरणामध्ये उमटत असतं. आणि हे संत कसे आहेत, कृपावंत आहेत. तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत. बघा, एक शेवटचा दृष्टांत तुम्हाला सांगतो. पुंडलिक रायाची कथा आपल्याला सगळ्यांना माहित आहे. कोण होता पुंडलिक? पुंडलिकही आपल्यासारखाच उन्हाळ मुलगा होता. प्रपंचामध्ये विषय सुखामध्ये गुरफटलेला हा पुंडलिक. घरामध्ये लक्ष नाही, आई वडिलांची सेवा नाही. आई वडिलांच्या लक्षात आलं की आपला मुलगा आता वेगळ्या वळणावरती आहे, प्रपंचामध्ये त्याचं लक्ष नाही, तो उन्हाळक्या करतो आहे, लोकाच्या खोड्या कराव्यात, भांडण तंटा करावा, असा हा पुंडलिक. आणि मग आई वडिलांनी ठरवलं की आता पुंडलिकाचं आपण लग्न करून द्यावं. त्या आई वडिलांनी पुंडलिकाचं लग्न लावलं.
प्रपंच सुरू झाला. छोट कुटुंब, सुख कुटुंब. मुलाचं लग्न झालं, आई वडील आणि चौघच घरामध्ये. बघा, पुंडलिकाचं आणि आपलं काय असं वेगळं नाहीये. पुंडलिकाने सुद्धा लग्न होईपर्यंत आई वडिलाचं ऐकलं नाही आणि लग्न झाल्यावरती सुद्धा तो पत्नीच्या आहारी गेला. लग्न होईपर्यंत साधारणतः मुलं आई वडिलाचं ऐकतात. बाबा हे करू का, आई ते करू का. परंतु एकदा का लग्न झालं, आपल्याला सुद्धा आई वडिलांचा विसर पडतो. बघा, त्या आई वडिलांपाशी, आजी आजोबांपाशी दोन शब्द बोलण्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेळ नाही. तसंच झालं पुंडलिकाचं. बायकोच्या आहारी गेला, आई वडिलांना त्रास द्यायला लागला. जे बायको सांगेल तेच काम करायचं. कधी आई वडिलांना जेवणाचं विसरलं नाही, काहीही नाही. आणि गावामध्ये एक दौंडी आली की गावातली एक यात्रा, एक दिंडी काशीला चालली म्हण. आणि काशीला गेल्यानंतर सगळी पाप धुतली जातात. त्याच्या गोष्ट कानावरती आली आणि पुंडलिकाने ही ठरवलं, चला आपणही त्या ठिकाणी काशी यात्रेला जाऊ. आणि काशी यात्रेला गेल्यानंतर माझ्या जीवनातलं सगळं दुःख आहे, जी पाप घडलेली आहेत ते सगळे धुवून जातील, सगळी पाप संपून जातील. निघाला पुंडलिक. सोबत पत्नीला घेतलं, आई वडिलांना बरोबर घेतलं आणि पुंडलिक त्या ठिकाणी त्या वाटेला चालू लागला. आई वडिलांचं वय झालेलं, मजल दर मजल करत तो दिंडी सोहळा चाललेला आहे. रस्त्यामध्ये आई वडिलांचे पाय दुखू लागले, पत्नीचे पाय दुखू लागले. क्षणाचाही विलंब न करता त्या पुंडलिकाने आपल्या पत्नीला खांद्यावरती उचलून घेतलं. आपलं काय महाराज वेगळं चाललंय. आज आपल्याही घरी आई वडील आहेत, काशी यात्रा सोडा, पण घरच्या आई वडिलांना आपण विचारतोय का, बाबा काय दुखतंय, आई काय होतंय. बघा, दोन गोष्टी जीवनात पाळा हो, दोनच गोष्टी. जास्त काय करायची आवश्यकता नाहीये. दोन गोष्टी घेऊन जावा. ज्या वेळेस तुम्ही घराच्या बाहेर जाताय ना, एकदा फक्त आई वडिलांना म्हणा, आई जेवलीस का, बाबा जेवलेत का. हे एक वाक्य. आणि दुसरं वाक्य, बाबा तुम्हाला काय आणायचंय का हो, काही गोळ्या आणायच्यात का, औषध आणायचेत का. काहीही लागत नाही हो आपल्या आई वडिलांना, पण आपल्याकडे विचारायला वेळच नाही. तुम्ही कधीही विचारून बघा, कधीही तुमचे आई कधी वडील म्हणणार नाहीत मला हे आणा, मला ते नाही हो. त्यांचं औषधच मुळात हे की आपण त्यांना बोललं पाहिजे. आज बोलतोय का आपण आपल्या आई वडिलांना, विचार करा. नाही बोलत महाराज. तळातळा त्यांच्या समोरून जातो, नाही बोलत आपण. आपल्या आजी हात करते, ए दाद्या थांब आलो, नाही आपल्याकडे वेळ महाराज. प्रपंच प्रत्येकाला आहे, त्यातनंही वेळ काढला पाहिजे. क्षणात पुंडलिकाने आपल्या आईला खांद्यावरती घेतलं. पुढे गेल्यानंतर आई वडील म्हणू लागले, दादा बाळा पुंडलिका, आमचे पाय दुखतायत रे, इथं झाडाखाली बसू आपण एखाद्या. फरफटत चला, थांबू नका. कडाडला पुंडलिक. तसाच तो पत्नीला खांद्यावरती घेऊन चालू लागला. एक दोरी घेतली, एक दोरी आईच्या हाताला बांधली आणि दुसरी दोरी बाबाच्या हाताला बांधली. खांद्यावरती बायको आहे आणि दोरीने ओढत हा पुंडलिक आपल्या आई वडिलांना घेऊन चालला. काय कमवलं महाराज जीवनामध्ये, किती त्रास, किती कष्ट. आणि ह्या लगबगीमध्ये तो दिंडी सोहळा पुढे सरकला. दिवस मावळत चालला होता. दिशाभूल झाला पुंडलिक.
कोणत्या रस्त्याने दिंडी गेली हे कळेना. समोरच डाव्या बाजूला एक मंद प्रकाश त्या पुंडलिकाला दिसला आणि त्या झोपडीकडे तो पुंडलिक गेला. त्या झोपडीकडे गेल्यानंतर तिथं पाहिले एक साधू महाराज होते. महर्षी कुकुट स्वामींचा तो आश्रम. पुंडलिकाने विचारलं, का हो, काशीला जाणारी दिंडी ह्याच मार्गाने गेली का? मी दिशा चुकलोय हो, मला सांगा जरा कुठल्या बाजूने गेली. काशीला गेल्यानंतर सगळी पाप धुली जातात, मोक्ष मिळतो, उद्धाराला जातो असं मी ऐकलंय. त्या काशीला जाण्याचा रस्ता हाच आहे का? महर्षी कुकुट म्हणतात, काशीला गेल्यानंतर पाप धुली जातात भल्या माणसा, हे मला माहित नाही. पण आता अंधार पडलेला आहे, आजची रात्र माझ्या आश्रमामध्ये मुक्काम कर. सकाळ उठलं की मी तुला काशीचा रस्ता दाखवतो आणि त्या मार्गाने तू चलत जा. ठीक आहे, विचार केला. नवरा बायको दोघेच त्या ठिकाणी पुढे पोहोचले. आई वडिलांची दोरी कवाच मागे सोडून दिली. आई वडील फरफटत एका झाडाच्या आश्रयाला बसलेले. त्या आश्रमात प्रवेश केल्यानंतर तो पुंडलिक पाहतो, विश्रांती घेतो आणि त्याच्या कानावरती एक 5-6 महिलांचा आवाज त्या कानावरती येतो. तो कानावरती आवाज आल्यानंतर त्या खिडकीतून तो बाहेर बघतो तर सरस्वती पाणी भरते, गंगा सडा टाकते, यमुना झाडून घेते. पुंडलिक लगबगीने उठला आणि त्या देवींकडे गेला. का हो म्हणले, तुम्ही काय करता? कोण तुम्ही? त्या म्हणल्या, मी गंगा, मी सरस्वती, मी यमुना, आम्ही देवी आहोत. आणि तुम्ही ह्या महर्षीच्या इथं पाणी भरता? अरे भल्या माणसा, तुला माहित नाही का हा आश्रम कोणाचा आहे? कोणाचा आश्रम आहे हा? अरे हा महर्षी कुकुटांचा आश्रम आहे. कोण महर्षी कुकुट? तुला महर्षी कुकुट माहित नाहीत? महर्षी कुकुट ज्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा केली. ब्रह्मा विष्णू महेश ज्या महर्षीच्या पुढे नतमस्तक होतात ते महर्षी कुकुट. आपले आई वडील जिवंत असेपर्यंत हाताच्या फोडावरती फोड जसे असतात तसं आपल्या आई वडिलांना यांनी जपलं ते महर्षी ऋषी. आणि ह्या महर्षी ऋषींच्या घरी आम्ही देवी पाणी भरतोय, सडा टाकतोय, वीज कडाडावी. क्षणात मेंदूमध्ये चमक झाली पुंडलिकाच्या. अरे काय केलं आपण? आई वडिलांना नको ते बोललो, त्रास दिला. कुठं फेडणार हे पाप? वीज चमकली मेंदूमध्ये, क्षणार्धात उठला जाग्यावरून आणि त्या आश्रमातून पळत सुटला. बायकोनं हाक मारली, अहो कुठे चालला? खड्ड्यात जा तिकडं, मला माझे आई वडील बघू दे ग. त्याला आई वडिलांची आठवण झाली. त्या अंधारामध्ये पळत पळत तो पुंडलिक पाठीमागे गेला. त्या झाडाखाली म्हातारा म्हातारी आई वडील एकमेकाच्या हातात हात धरून बसलेले. आई वडिलांना घेतलं आणि काशीकडे मार्गाक्रमण करत असताना पंढरीच्या वाटेवरती तो थांबला. तिथपासून पुंडलिकाने लहान मुलं जसं असतं तशी आपल्या आई वडिलांची सेवा केली. हो, आपल्याही घरात महाराज तसंच आहे. अहो आई वडील म्हणजे ही लहान मुलं आहेत. लहान मुलाला किती सांगा तुम्ही, ते खोड्या करणारच, त्याला सांगितलेलं कळत नसतं. आई वडिलांचं वय झाल्यावर असंच होतं. हो मायबाप, आई वडिलांना विचारून घ्या, त्यांना जवळ घ्या, त्यांचे विचार ऐका, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तेव्हापासून शेवटच्या क्षणापर्यंत पुंडलिकाने आपल्या मांडीवरून आई वडिलाचं मुंडकं खाली ठेवलं नाही. डोकं महाराज आई वडिलाची सेवा करत राहिला. काय झालं पुढं? अरे जगाच्या मालकाला, पंढरीच्या पांडुरंगाला वाटावं, अरे कोण हा पुंडलिक, काय करतोय? आई वडिलाची सेवा करतोय. त्याला जाऊन भेटावं,
विचार करा महाराज, कशाचं फळ हे? अरे जगाच्या मालकाला वाटावं अंतःकरणापासून, चला त्या पुंडलिकाला भेटावं. काय केलं पुंडलिकाने? पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेले. जगाचा मालक पाठीमाग येऊन उभा राहावा आणि काय विचारतो पुंडलिका, ए पुंडलिका, कशाचं फळ आहे महाराज? आई वडिलांच्या सेवेचं. आज करतोय का आपण सेवा? नाही आपल्याला पुंडलिक होता आलं तरी चालेल, नाही आपल्याला देव पावला तरी चालेल, अहो कुठल्या देवाला जरी नाही गेला तुम्ही तरी चालेल. सकळ तीर्थाची थुरे जी एका माता पितरे. सगळ्या तीर्थांमधलं श्रेष्ठ तीर्थ आपले आई बाप. काय काशीला जायचं? कुठल्या देवाला जायची गरज नाहीये. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. देवाने विचारलं पुंडलिका, हाक मारली 2 वेळा. पाठीमागं वळून पाहिलं पुंडलिकाने. देवा तुम्ही? हो पुंडलिका. भिरकावली वीट पाठीशी. देवा पांडुरंगा, मी आईची सेवा करतोय रे. माझ्या एका मांडीवरती माझे वडील आहेत, दुसऱ्या मांडीवरती माझी आई आहे. जरासा थोड्या वेळ थांब रे. वीट भिरकावली. त्या विटेवरती पंढरीचा पांडुरंग उभा आहे महाराज. केव्हापासून उभा आहे? युगे 28 विठेवरी उभा. काय केलं पुंडलिकाने? कशामुळे देव तिथं आला? पुंडलिकामुळे देव आला का हो? पुंडलिकामुळे देव नाही आला. आई वडिलांची सेवा तन मन धनाने केली. अंतःकरणापासून आई वडिलांची सेवा केली. जगाच्या मालकाला त्या ठिकाणी यावं लागलं महाराज. मग आपण जर आपल्या आई वडिलांची सेवा केली, आईची सेवा केली, का आपलं चांगलं होणार नाही? का आपला उद्धार होणार नाही? हा संशोधनाचा विषय नाही महाराज, सोपा विषय आहे. आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. महाराज म्हणतात मग हे संत सुद्धा असेच आहेत. जशी आई आपल्यावर प्रेम करते तसे संत सुद्धा आपल्यावरती प्रेम करत असतात. अभंगाचा भावार्थ सार्थ सगळा संपलेला आहे. जाता जाता एकच सांगेल, शास्त्राने जे सांगितलेलं आहे, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ आई, त्यानंतर आपले वडील, घरी येणारा पाहुणा आणि आपली गुरुवरी. आपल्या आईची सेवा करा. काय करते आई आपल्यासाठी? काय करत नाही आपल्यासाठी? अरे निस्वार्थपणे प्रेम करणारी एकच पात्र या जगामध्ये आहे, ते म्हणजे आई. कोण आहे आई? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वराचं मिलन म्हणजे आई हो. कोणतीही अपेक्षा न ठेवता जन्मल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यावर प्रेम प्रेम प्रेमच करते. आणि आपण काय करतो महाराज? लहानाचं मोठं करते आई आपल्याला. कधी विचारलंय का आपल्या आईने, किती पगार झाला तुमचा, किती टन ऊस गेला, मला ह्या गाडीतून फिरायचंय, त्या गाडीतून फिरायचंय? नाही महाराज. आणि कधी विचारणारही नाही तो. काय अपेक्षा आहे? अरे घराच्या वस्त्रीला आपले आई वडील बसलेले असू द्या, कुणाची टाप होत नाही, वाकड्या नजरेने आपल्या घराकडे बघायची. कितीतरी उपकार आपल्यावरती आपल्या आई वडिलांचे आहेत, ते आपण विसरले नाही पाहिजे. आई माझी मायेचा सागर, दिला तिन्हे जीवना आकार. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. दिला तिने तळप त्या उन्हात, रख रख त्या रानात,
राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडेल तुला उपवास जीवन चालताना चुकविले काटाचे फास आई माझी मायाचा सागर दिला तिने जीवनाकार हो, 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 आई वडिलाची सेवा करा हाच संदेश या अभंगातून आज घेऊन जावा. जिचे पिढे बाळ प्राणतीचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. आज या ठिकाणी सपकळ परिवाराने मला या सेवेची संधी दिली. कैलासवासी लक्ष्मीबाई फुलवाटा लक्ष्मीबाई त्र्यंबक सपकळ यांच्या वर्षश्राद्धानिमित्त प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत. त्यांचा मी शतशः ऋणी आहे. आणि ही आजची झालेली विशेष बाब म्हणजे बघा त्यांनी मला सांगितलं की त्र्यंबक केशव सपकळ यांना आज शतक पूर्ती झाली 100 वर्ष पूर्ण झाली. सांगण्याचा संदेश एकच आहे महाराज. अरे ह्या परिवाराने जशी आपल्या आई वडिलांची सेवा केली का आपणही स्वप्न बघून येत आपले आई वडील आजी आजोबा 100 वर्ष जगतील. हा संदेश नक्कीच आज या ठिकाणी आपण घेऊन जाऊ. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली